नमस्कार. आजच्या लोकवृत्तमध्ये मी प्रीतम लोखंडे आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. शिवशाही बससह चालकही खाजगी कंपनीचा, प्रवासी एसटीचे. सुरेंद्र गुदगेंचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज मंजूर. 3 खाजगी सावकारांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. महाबळेश्वर येथे डॉक्टरांकडून विनयभंग. वाहतूक कोंडीचं पहिलं ठिकाण नाक्याचं, अपघाताची शक्यता बळावली. मिरज रेल्वे पोलीस दलातील श्वान सन्मानपूर्वक सेवेतून मुक्त. श्री श्री रविशंकर यांचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न. बातमीपत्र सविस्तर. राज्य परिवहन महामंडळाने ताफ्यात दाखल केलेल्या शिवशाही गाड्या त्यांच्या नाहीतच. गाडी चालक खाजगी कंपनीचा असताना ते बस स्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जात आहेत. मात्र पारंपरिक लाल परीच्या चालकांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. राज्यातील खेडोपाड्यांमध्ये एसटीचं जाळं विणलं आहे. अनेकदा नफातोट्यांचा विचार न करता एसटीनं फेऱ्या केल्या आहेत. समाजातील अनेक घटकांना एसटीनं प्रवासात सवलती दिल्या. गेली 64 वर्षे प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावत असलेल्या एसटीबद्दल प्रवाशांना जेवढे प्रेम आहे तेवढेच लाखो कुटुंबियांच्या संसाराचा गाडा एसटी हाकत असल्याने कर्मचारीही जीव तोडून मेहनत करीत आहेत. एसटीच्या उत्पन्नाच्या मुद्द्यावरून खाजगीकरणाचा विषय नेहमीच गाजत आहे. त्याला विरोधही होत आहे. त्यामुळे महामंडळातील अनेक विभागांचे टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याचा घाट घातला गेला. या विभागांचे खाजगीकरण केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम न झाल्याने विरोध झाला नाही. झळ बसत होती पण जाणवत नव्हती. एसटीच्या प्रत्येक गावात नियमित फेऱ्या होतात. महत्त्वाची कागदपत्रे, एखादी वस्तू एखाद्या गावाला पाठवायची असेल तर चालक वाहकांकडे दिली जात होती. हे कर्मचारीही न विसरता वस्तू संबंधित व्यक्तीला देत. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येतात म्हटल्यावर व्यावसायिकांसाठी नामी संधी असते. पण एसटीने जाहिरातीचाच ठेका देऊन टाकला. जागा, इमारत, वाहन एसटीचे, पण त्यावर जाहिराती घेण्याचा अधिकारही एसटीला नाही. लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटीत वायफाय सुरू केले आहे. ही सुविधाही खाजगी कंपनीकडून दिली जाते. या विभागांचे खाजगीकरण झाल्याने प्रवाशांच्या खिशाला भलेही झळ पोचत नसले तरी या निमित्ताने खाजगी कंपन्यांचा शिरकाव होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर इतरही संपूर्ण विभागाच्या खाजगीकरणास उशीर लागणार नाही. मायणी तालुका खटाव येथील केबल व्यावसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मायणी येथील केबल व्यावसायिक मोहन जाधव यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. सुरेंद्र गुदगे यांनी जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद जाधव यांच्या नातेवाईकांनी मायणी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुदगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुदगे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज वडूज न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यावर गुदगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीत सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. जाधव यांच्याविरुद्ध धनादेश न वटवल्याचा खटला मायणी अर्बन बँकेने दाखल केला आहे. तू धंदा कसा करतोस, तुला गावात राहू देत नाही, अशी धमकी जाधव यांना दिल्याचा आरोप गुदगे यांच्यावर आहे. त्यावेळी गुदगे हे यात्रा कमिटीच्या बैठकीला हजर असल्याचे पुरावे आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. याबाबतचे पुरावे उच्च न्यायालयात सादर केल्याने गुदगे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी 3 खासगी सावकारांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकूर शेख व गणेश मारुती निकम राहणार गोडोली सातारा अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की फिर्यादी रोहित सुरेश शेंडे वय 28 राहणार न्यू विकासनगर सातारा यांनी जून 2015 मध्ये तन्वीर शेख यांच्याकडून वाळू व्यवसायासाठी दरमहा 20% व्याजदराने 50,000 रुपये घेतले होते. त्या बदल्यात मोटारसायकल तारण ठेवली होती. त्यानंतर 12 दिवसात मुद्दल व्याज आणि दंडाची रक्कम अशी 1 लाखाची परतफेड केली. ऑक्टोबर 2015ला राजू मोरेकडून 10%ने 5 लाख घेतले. त्या बदल्यात मोरे व शेख यांनी 11,70,000 रुपये वसूल केले. मार्च 2016 रोजी राजू मोरे, तन्वीर शेख व गणेश निकम यांनी रोहित व त्यांचे वडील सुरेंद्र शेंडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच मोरे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबातील सर्वांना मारून टाकीन अशी धमकी दिली.
सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील डॉक्टर नंदकिशोर भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भांगडिया हे 2 वेळा महाबळेश्वर नगरपालिकेचे नगरसेवक होते. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित महिला व तिची मैत्रीण अशा दोघी दुपारच्या सुमारास महाबळेश्वर येथे राजश्री महिला विकास सामाजिक संस्था सातारातर्फे वर्गणी गोळा करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या अचानक पोटात दुखायला लागले. त्यामुळे फिर्यादी महिला ही ताणू पटेल स्ट्रीट येथील रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या डॉक्टर भांगडिया यांच्या दवाखान्यात आपल्या मैत्रिणीसोबत गेली. त्यावेळी डॉक्टर व कंपाऊंडर दवाखान्यामध्ये हजर होते. तसेच तेथे कुणीही पेशंट नव्हते. त्यावेळी फिर्यादी महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. तिच्यासोबत आलेली महिला बाहेरील बाजूस थांबली. डॉक्टरांनी तेथे असलेल्या कंपाऊंडरला मुद्दामहून तिकीट आणायला सांगून बाहेर पाठवले. यावेळी डॉक्टरने फिर्यादी महिलेस आतमधील स्वतंत्र केबिनमध्ये तपासणी करत असताना तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यामुळे संबंधित महिला घाबरून गेली. त्यानंतर डॉक्टरांनी कागदावर औषधे लिहून दिली. मात्र त्या महिलेकडून त्याने पैसे घेतलेच नाहीत. केबिनमधून बाहेर आल्यानंतर संबंधित महिलेने हा प्रकार सोबत असलेल्या महिलेस सांगितला. त्यानंतर लगेचच त्या दोघी महिलांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉक्टर भांगडियाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस सुनीता डोईफोडे करीत आहेत. बातमीपत्रामध्ये घेऊयात क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहणार आहोत. वाहतूक कोंडीचं पहिलं ठिकाण नाक्याचं. अपघाताची शक्यता बळावली. मिरज रेल्वे पोलीस दलातील श्वान सन्मानपूर्वक सेवेतून मुक्त. श्री श्री रविशंकर यांचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. सातारा शहरातील वर्दळीच्या असलेल्या पोवई नाक्यावर अलीकडे वारंवार वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. कधी सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे तर कधी बेफिकीर वाहन चालकांमुळे कोंडी नित्याचीच ठरली आहे. असे असताना आता हे कमी की काय म्हणून रस्त्यावरील दगड उखडल्यामुळे वाहतुकीचे 3 तेरा वाजले आहेत. सातारा शहरातील मुख्य चौक असलेल्या पोवई नाक्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरून गोडोली मार्गे कराड कोल्हापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक तसेच बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक याच मार्गावरून होते. या चौकातून शहरातील वाहतूकदारांबरोबर बाहेरच्या जिल्ह्यात जाणारी देखील वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात पोवई नाक्यावर दगड उखडून रस्त्यावर आले आहेत. तसेच उखडलेले दगड चुकवताना वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. चारही बाजूनी एकदम वाहने येत असल्यामुळे रस्ता पार करण्यात नागरिकांना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनधारक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग झालेले आहेत. पोवई नाक्यावरून काही अंतरावर महाविद्यालय असल्यामुळे येथून विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा असते. या चौकातून गडबडीत जाण्याच्या नादात अनेक वेळा विद्यार्थ्यांचे अपघात घडले आहेत. प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य त्या अंमलबजावणी करण्याची गरज आहे. उखडलेल्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावले तर वाहतूकही सुरळीत होईल. त्यामुळे पोवई नाक्यावरील उखडलेले दगड हटवण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. सांगलीच्या मिरज रेल्वे पोलीस दलातील श्वान 12 वर्षे झाले नागरिकांचे प्राण वाचवण्याचे काम करीत होता. त्याला सन्मानपूर्वक सेवेतून मुक्त करण्यात आली आहे. त्याला पुढील संगोपनाकरता पीपल फॉर ॲनिमल्स सांगली या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. मिरज रेल्वे स्थानकातील श्वान पथकातील डॉग नेरो ब्रीड जातीचा जन्म 5 जून 2006 रोजी झाला आहे. पहिल्यांदा मुंबईला बेसिक ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीला 2006 रोजी स्फोटक खोज ट्रेनिंगसाठी 9 महिने पाठवण्यात आले. त्यानंतर मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाला. निरंतर 12 वर्षे त्याने कामगिरी केली आहे. यावेळी त्याने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर त्याने पुण्यामध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राकेश कांबळे, डॉग मिरज, डॉग नेरोचा हँडलर आहे मी. हा डॉग माझ्याकडे जवळजवळ झाले आता 12 वर्ष झाले तो माझ्याकडे आहे. 2006 त्याची बर्थ डेट आहे आणि 2006 तो माझ्याकडे आला. तिथून आम्ही दिल्लीला जाऊन कंप्लीट पूर्ण त्याचं ट्रेनिंग कमीत कमी आम्ही 9 महिन्यात स्लीपरचं ट्रेनिंग पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्याला घेऊन आम्ही
पुण्याला आलो. त्याच्यानंतर ऑगस्ट 2007 आम्ही मिरजमध्ये येऊन त्याच्यासोबत काम करतोय. आज जवळजवळ 12 वर्ष झाले तो माझ्यासोबत आहे. काय काय कामगिरी केली? हा जर्मन बेकरीकडे ज्यावेळी झाला त्याला इथून तिथं मागून घेतलेलं. स्निपिंगसाठी चांगलं असल्यामुळे मागून घेतलं, तर तिथं केलं त्याने काम भरपूर चांगल्या प्रकारे काम वगैरे केलं तिथं. त्यानंतर इथं आलो. इथे पण आम्ही पूर्ण सेक्शन काम जवळजवळ चेक करतोय. त्याच्यानंतर आमच्याजवळ एक डॉग होता सोलो, ती रिटायर झाला. याला तो ज्युनियर होता, तो पण पहिला रिटायर झाला. त्याच्यानंतर पूर्ण कामगिरी ह्याच्यावर आली. त्याने पूर्ण मग इथून कोल्हापूर ते सातारा जवळजवळ डेली आम्ही त्याचं चेकअप करत होतो. काल 12/3/2008 12/3/2008 काल कार्यक्रम झाला. याचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला. 12 वर्ष पूर्ण झाली. थोडा थकल्यामुळं, थोडा मध्ये आजार असल्यामुळे तो निर्णय घेतला शासनाने की ह्याला रिटायर करायला पाहिजे. त्यानिमित्त आम्ही कारवाई केली. आमचे बॉम्बेला आम्ही लेटर वगैरे पाठवून सांगितलं की आम्हाला हा रिटायर करायचा आहे. नंतर आम्ही मेडिकल सर्टिफिकेट वगैरे घेतली तिथून त्याचे अनपेडची. नंतर काल आम्ही कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमामध्ये आमचे श्रीमान, आमचे निरीक्षक AK मिश्रा साहेब, सब इन्स्पेक्टर अल्लाउद्दीन साहेब, सब इन्स्पेक्टर कवडे साहेब, नंतर आमचे एक सहाय्यक उपनिरीक्षक आमचे विजय पार्टे, नंतर आमचा स्टाफ जवळ 10-12 लोक, तसेच पीपल फॉर ॲनिमलचे आपले अध्यक्ष अशोक कवडे, त्यांनी पण इथे उपस्थित येऊन आम्ही त्याचे काल खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला त्याचा. मानवतावादी नेता, आध्यात्मिक गुरु आणि शांतिदूत म्हणून ख्याती असलेले श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग सोहळा सैनिक स्कूलच्या मैदानावर संपन्न झाला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयोजकांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केल्याने सातारा गुरुमय झाला होता. मानवतावादी नेता, आध्यात्मिक गुरु आणि शांतिदूत म्हणून ख्याती असलेल्या गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग सोहळा सैनिक स्कूलच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाला. दुपारी 2 ते 5 राज्यभरातील ग्रामीण भागातील प्रशिक्षित युवक साधकांचे युवा मार्च संमेलन व सायंकाळी 6 ते 9 सर्वांसाठी खुला असलेला महासत्संग सोहळा पार पडला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयोजकांनी कार्यक्रमाची तयारी जय्यत केली होती. शाहूनगरीत विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत फलकांनी सर्व वातावरण गुरुमय झाले होते. ज्यांना आपण फक्त दूरवाहिन्यांवरून पाहतो त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, अनुभवण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात झालेल्या महासत्संगाच्या निमित्ताने सातारा गुरुदेवमय झाल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. श्री श्री रविशंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे असताना 10 दिवसांच्या मौनावस्थेत असताना त्यांना सुदर्शन क्रिया, एक शक्तिशाली श्वसन प्रक्रिया प्राप्त झाली. कालांतराने सुदर्शन क्रिया ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरांचे मुख्य गुणवैशिष्ट्य बनली. देश व परदेशात त्याचे शिक्षण देणारे साधक व प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कार्यरत आहेत. इसलिए हो सकता है सतारा कह दिया हो. देखो रंगोली खराब नहीं करना, कितना बढ़िया रंगोली बनाया. बहुत अच्छा. देखिए योग और उद्योग साथ साथ चलता है. कई बार लोग हमसे पूछते हैं गुरुदेव योग का तो ठीक है मगर ये उद्योग का आपने क्यों ये शुरू कर दिया. मैंने ये कहा देखिए उद्योग, योग से उद्योग में चमक आती है और उद्योग से योग जो है ना टिकता है, सहज में रह जाता है. तो आप योग उद्योग है तो आप निश्चिंत होकर के योग भी कर सकते हैं. और हमारे देश में बेरोजगारी की इतनी समस्या है. अब योग्य युवा अपना कुछ उद्योग नहीं करे तो कैसे आगे बढ़ेगा. एक व्यक्ति का समग्र विकास होना हो उसमें योग उद्योग दोनों की आवश्यकता है. योग से तन और मन पुष्ट होता है
और उद्योग से जीवन सुगम होकर आगे चलता है। फिर हमने कहा कि ठीक है, हमारे सब युवाओं के लिए अच्छा काम मिल जाए, इसीलिए तरह तरह के उद्योग का हमने लोगों को प्रेरणा दी। युवाओं ने ही शुरू करी उद्योग को और युवाओं से ही चल रहा है। तो इसलिए मैं कहूँगा, आप हमारे गांव के जितने युवाचार्य हैं, शहर के युवाचार्य हैं, आप कुछ कौशल विकास केंद्र से कौशल, अलग अलग कौशल सीखो और लघु उद्योग जो भी आप लोग कर रहे हो चालू करो। इसलिए अपना ये श्री तत्वा भी है, इसका भी आप लोग बन जाओ। इससे भी आपको आगे बहुत कुछ आगे चल सकते हो। फिर किसानों को मैं पहले, सबसे पहले यहाँ के सब युवाचार्यों को और किसानों को बधाई देता हूँ। आपने जलयुक्त शिविर यहाँ करवा के गांव-गांव में जो पानी की समस्याएं थी उसमें आप लोगों ने काफी योगदान दिया समस्या को दूर करने के लिए। और मुझे लगातार खबर आता रहता है, मैं वॉच करता रहता हूँ कहाँ कितना पानी का काम कितने जगह आप लोग कर रहे हो। इसलिए मैं आप सबको पहले बधाई देता हूँ। इतने सालों से नहीं हुआ वो काम, अभी आपकी श्रद्धा और हिम्मत के साथ, उत्साह के साथ और श्रद्धा और समर्पण के साथ हो पाया। श्रद्धा और समर्पण के वजह से हो पाया। एक सुभद्र, सुशिक्षित, सुंदर समाज का कल्पना हमारे युवाचार्य ट्रेनिंग YLTP के न्यू में रहा। युवाचार्य शुरू क्यों किए हम? इसी कारण के 1999 में भारत में एक सुंदर, सुशिक्षित, सुदृढ़, सुरक्षित समाज बने और इस समाज का काम करने के लिए भारत के आप सब युवा तैयार होंगे। आप इससे उत्साहित होकर के आपने और लोगों को जोड़ा, जीवन में तो एक नई रोशनी पाई। नशाखोरी से बहुत लोगों को आपने बचाया और गांव को साफ रखने में, एक आदर्श गांव, गुरुग्राम बनाने में आप बहुत लोग सफल हुए। जीवन का सर्वांगीण विकास होना हो, और सभी क्षेत्र पर हमारा विकास होना है, चाहे वो कृषि का हो, चाहे लघु उद्योग का हो, शिक्षा का हो, महिला सशक्तिकरण हो और स्वच्छता का अभियान क्यों न हो। ये सब आप लोगों के डेडिकेशन से ही, आप लोगों की निष्ठा से ही संपन्न हुआ है। आज भारत में, मैं कहूँगा महाराष्ट्र में सबसे बढ़िया काम अपने युवाचार्यों ने किया है देश भर के। और महाराष्ट्र तो है, वो सबसे आगे तो है ही अभी। इससे प्रेरणा लेके अन्य जगह पर भी लोगों ने काफी काम किया है, कर रहे हैं। देश भर के लाखों युवाचार्य है आपके साथ। तो मैं आप सबको कहूँगा कि आप इसमें लगे रहो और लोगों को जोड़ते रहो और जुड़े रहो, औरों को जोड़ते चले जाओ। हम आने वाले पीढ़ी के लिए एक बहुत सुंदर राष्ट्र को, सुंदर समाज को हम देंगे, दे रहे हैं और दे के जाएंगे। बहुत अच्छा। देखिए, आपकी श्रद्धा, आप लोगों का होता कि हमको सुबह ही पहुंचना था, थोड़ा विलम्ब हुआ, मगर वहाँ मैं टीवी से पहुंचा, यहाँ साक्षात पहुंच गया मैं।
बताओ आपको और कुछ कहना? हाँ बोलिए. जय गुरुदेव. जय गुरुदेव. या ठिकाणी SRDP ट्रस्ट आणि RPLच्या माध्यमातून आतापर्यंत 750 युवाचारांना योग शिक्षक आणि योग प्रशिक्षक म्हणून गुरुदेव सर्टिफिकेट करण्यात आलेले. अत्यंत हे युवाचारी आज सर्टिफिकेट घेऊन महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये योग पोहोचवत आहेत. या RPLच्या व्यक्तींचं 2 मिनिटांमध्ये सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आपण स्टेजच्या खाली करतोय. त्यांचं फोटो सेशन आपण लगेचच करतोय. एक काम करते, एक को सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन करने से पहले मैं उसको प्लस कर देता हूँ, बाद में सबको दे देता. येस, चलेगा. तर सगळ्यांच्या सर्टिफिकेटला गुरुदेव स्वतः आशीर्वाद देत आहेत. या सर्व योग प्रशिक्षक आणि योग शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. या पूर्ण गावागावांमध्ये योगाची माहिती हे सर्वजण पोहोचवतात. के जैसे बुलाते हैं गाथा. की तरह तो लोग उसका योग कहाँ जाता है? ऊपर जाते है, नीचे ऊपर जाता है ना. ऐसे हमारा जीवन एक ज्योति है कि हमेशा ऊपर की ओर ही चले. और हम ये प्रार्थना करते हैं, भगवान तेरे चारों ओर ही घूम रही है, तेरे से दूर न जाए. इसी को आरती कहते हैं. इसी तरह से हम महाराष्ट्र में कोई आते हैं तो आरती करके और सुपारी रखते हुए हम सोना और सुपारी चलू. पता है इसमें बड़ा साइंटिफिक अर्थ है. ये सुपारी, पहले तो हमारे लोग सोचते थे सुपारी में कुछ नहीं है,
इस शरीर को खराब करता है। आज पता है सुपारी की चाय बनने लगी, सुपारी की चाय। कहते सुपारी में ऐसी चीजें गुण है जो हमारे शरीर में एंटीऑक्सीडेंट्स के काम करते हैं। एंटीऑक्सीडेंट वही है शरीर को युवावस्था में रखने के लिए, और ये रोग निरोधक शक्ति है। कहते सुपारी में रोग निरोधक शक्ति, कीड़े मकोड़े से, कीड़े कृमि कीट हो ना कि उससे, बैक्टीरिया से हमको बचाती है, और एंटीऑक्सीडेंट शरीर में सारे अंगों को ये बल और पौष्टिक प्रदान करती है सुपारी। तो हम माथे में सुपारी रखते, माने आप स्वस्थ रहिए। सिर्फ स्वस्थ रहना काफी नहीं है, स्वस्थ रहते हैं लोग और सब उद्दंडता करते हैं, फिर सोना रखते हैं। आप सोनी जैसे रहो, चमकते रहो, स्वस्थ रहो। ये महाराष्ट्र का रिवाज है। और अक्षत लगाते हैं। अक्षत माने क्या? आपके भीतर ज्ञान है वो हमेशा ऐसा रहे, अक्षत जैसा बना रहे। तो इस तरह से हम अपने रीति रिवाज, हमारे पूर्वजों ने देखो ये सब बातें रखी, बहुत मीनिंगफुल है, बहुत अर्थगर्भित है, अर्थपूर्ण है। हमारी परंपरा को हमें मजबूत रखना जरूरी है। जरूरी है ना? जरूरी है ना? हाथ उठाओ देखो। हाँ, अंधविश्वास को दूर करो। कोई कहते हैं बच्चों को उल्टा लटकाओ, ये सब अंधविश्वास है, शास्त्र में कहीं नहीं लिखा है। हमारे यहाँ गांव में कई बार कुछ करते हैं ये सब अंधविश्वास। मेंढक को शादी कराना, ऐसी चीजें नहीं करनी चाहिए। पशु बलि देना, इन सब चीजों को हमें अलग करना पड़ेगा। मगर वैज्ञानिक दृष्टिकोण से जो हमारी चीज है उसको हमें बढ़ावा देना है। दोनों जरूरी है। हाँ, अच्छा, आपको पता है ये जो अंग्रेजी नाम है महीनों का, ये संस्कृत का है। कितने लोगों को नहीं पता? हाथ उठाओ। आप, हम कहते हैं ना अभी दिसंबर का अंग्रेजी में कोई अर्थ नहीं है। दिसंबर संस्कृत शब्द है। दशंबर, 10वीं आकाश, नवंबर, 9वीं आकाश, सितंबर, 7वीं आकाश, अक्टूबर, अष्ट बोलते हैं ना, अष्टंबर, अक्टूबर हो गया। मार्च, नया साल, गुड़ी पड़वा आ रही अभी 2 दिन में, नया साल। आप सबको नया साल का मुबारक। नव वर्ष में हम नया उत्साह लेके चलते हैं। तो भारतीय संस्कृति में ये सब बातें रही। हमने दुनिया को हमने शून्य दिया और अनंत दिया। साथ में सारे महीने, अंग्रेजी महीनों का नाम भी हमने दिया। फरवरी पता है क्या है? फाल्गुन। फरवरी हो गया। मार्च माने क्या? मार्च किसको बोलते? मार्च। आगे बढ़ो, आगे चलो। पहला महीने मार्च ही है, मार्च है। तो हमें क्या, हमारी जड़ को हमें आदर करना चाहिए। हमारा एक पेड़ है, वृक्ष है, जड़ पुराना है, पत्ते नए हैं। ऐसे विज्ञान नहीं है, विज्ञान को हमें स्वीकार करना चाहिए और जड़ को भी हमें पानी सींचना चाहिए। दोनों साथ लेके चलना चाहिए जीवन में। पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिवशाही बससह चालकही खाजगी कंपनीचा, प्रवासी एसटीचे। सुरेंद्र गुदगेंचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज मंजूर। 3 खाजगी सावकारांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल। महाबळेश्वर येथे डॉक्टरांकडून विनयभंग। वाहतूक कोंडीचं पहिलं ठिकाण नाक्याचं, अपघाताची शक्यता बळावली। मिरज रेल्वे पोलीस दलातील श्वान सन्मानपूर्वक सेवेतून मुक्त। श्री श्री रविशंकर यांचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न।
हे होतं आजचं लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.